व्यवस्थित झालं, काय अडचण नाही. सर्वांनी डोळे मिटायचे. फक्त फोटो आहे तो फोटो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. फोटो घ्यायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गले माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रनाथा कारुण्य सिंधु भवदुःखहारे तुझवीर शंभो मज कोण तारे जयाचा रथा एकच चक्र पाही नसे भूमी आकाश आधार काही असे सारथी पांगुळा जरथासी नमस्कार माझा सूर्यनारायणासी नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांबराय
तस्मै नकाराय नमः शिवाय। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होती, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा, तुझ्या पायरीशी सदानंद माथा। या ठिकाणी भगवान शिवशंकरांना आपल्या कथेमध्ये आवाहन करायचं आहे। सर्वांनी मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवायची। नमामि शमेशाय निर्वाणरूपं विभुव्यापकम्। नमामि शमेशाय निर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्।
मृगाधीश धर्माम्बरं मुण्डमाला प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् प्रगल्भं परेशम् अखण्डं अजं भानुकोटे प्रकाशं दयं शूलनिर्मूलनं शूलपाणि वदेहं भवानि पतितं कवचानमामि समीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् कल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद रघुवंशराये नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतोऽभ्यं जनार्दनन्मधुःखो दातव्यमानं प्रभो पाहि आपन् नमामि शम्भो नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं नितं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् पारेश्वर भगवान राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय। हर हर महादेव। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिम् नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपम् मस्तकहि माझ
पायावरी नित्यप्रती आराध्य दैवत भगवान महादेव, नित्यप्रती आराध्य दैवत माता पार्वती, उपस्थित समस्त माता भगिनी, पिता गुणीजन वर्ग, आपणा सर्वांच्या चरणाला नतमस्तक होऊन पारेश्वर भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्राला प्रारंभ करूया. मोठ्या प्रेमाने बोला हर 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 पारेश्वर भगवान की जय. आजचा या शिव महापुराण कथेचा तिसरा दिवस. कालच्या कथेमध्ये आपण ही कथा अट्टहासाने न ऐकता जबरदस्ती का होईना ऐकली तरी त्या मनुष्याचं कल्याण होतं. मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, प्रत्येक अंश हा भगवंताचाच आहे. पण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या जीवाच्या पदरी काही ना काही दुःख आहे. मी कालच सांगून गेले, हे कलियुग आहे. यत्र घोरेर कलियुग, फार कलियुग घोर आहे महाराज, फार घोर आहे. आणि माणसाला आपलं दुःख व्यक्त करण्याची सवय आहे.
कुणाजवळ तरी सांगण्याची सवय आहे. पण ज्याला सांगायला गेलो ते म्हणतं, बाबा रे माझंच फार मोठं आहे, मला काय सांगू नको. पण माझा महादेव असा आहे की तो म्हणतो की तुझं दुःख कुणालाच सांगू नको, तू फक्त मला. मी बसलोय ना, कारण ही संपूर्ण पृथ्वी शिवमय आहे. या पृथ्वीचा राजा महादेवची आहेत. आणि ज्याच्या राज्यामध्ये आपण राहतो, आपण त्याची प्रजा आहोत. म्हणून आपलं सर्व दुःख आपण आपल्या राजाला सांगितलंच पाहिजे ना. ऐकताय ना? जागे आहात ना? लक्ष आहे ना? 3.5 हाताचा नरदेह भगवंताने दिलेला आहे. कशासाठी? भोजनासाठी. भजनासाठी. देवे दिला देह भजना गो, देवे दिला देह भजना गो. देवे दिला देह भजना गोमठा. भजन करण्यासाठी भगवंताने देह दिलाय ना, मग त्या भगवंताचं भजन हे केलंच पाहिजे. ही शिव महापुराण गंगा नाशिक वरनं आपल्या पालखेड गावात आली ना, तर त्या गंगेमध्ये स्नान केलंच पाहिजे. त्या धर्ममंडपामध्ये येऊन बसलंच पाहिजे. पण यासाठी सुद्धा पुण्यच लागतं. पुण्यपदरी असल्याशिवाय या धर्ममंडपामध्ये येऊन बसण्याचं कार्यही होऊच शकत नाही. आजच्या या कथासत्राला आपण पुढे नेत आहोत. काल आपण देवराज ब्राह्मणाची कथा ऐकली की त्याने त्याच्या जीवनामध्ये कधीच सत्कर्म केलं नाही. मुळात ब्राह्मण कुळातला होता, पण कधीच त्रिकाल संध्या नव्हती. आणि परिणाम किती वाईट भोगावा लागला हे आपण कालच्या कथेमध्ये श्रवण केलं. शिव महापुराण कथेमध्ये दुसरी कथा सांगितली एका स्त्रीची. शिव महापुराण कथेमध्ये
गाव सांगितले. समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल सर्वथा वसंती यत्र पापिष्टा वेद धर्म व्यवस्था. बाष्कल नावाचं गाव सांगितलंय. त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये कुणीच सत्कर्म करणारा व्यक्ती नव्हता, चांगलं कार्य करण्याचा व्यक्ती नव्हता. बघा, अशीही गावं असतात, असेही घरं असतात की ज्या घरामध्ये कधीच देवाचं नाव घेतलं जात नाही. त्या गावामध्ये कधीच देवाची पूजा होत नव्हती. जवळचं उदाहरण आहे का? रावणाची लंका होती. किती बलवान होता तो, किती संपत्ती होती, पण त्याला त्याच्या लंकेमध्ये कुणी भगवंताचं नाव घेतलेलं चालत नव्हतं महाराज. पण त्या लंकेमध्ये एक सत्पुरुष राहत होता. काय त्याचं नाव? बिभीषण. सर्व गाव हे राक्षसांचं होतं, पण बिभीषण हा रावणाचा भाऊ एकटाच भगवंताचं भजन करायचा. काय सुंदर भजन होतं महाराज. सुंदर भजन करायचं. नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 जनार्दन स्वामी महाराज. राक्षसांच्या गावामध्ये भजन होत होतं महाराज. सुंदर भजन करायचं. परिणाम काय झाला? राक्षसांच्या संगतीत राहून देखील त्याने भगवंताचं भजन केलं आणि भगवंताला आपलंसं करून घेतलं. मुळात म्हणजे संगत महत्वाची. पण काही ठिकाणी असंही होतं, संगत वाईटाची असते पण चांगलं कार्य केलं जातं. आणि काही ठिकाणी असंही होतं, संगत चांगल्याची असते, वाईट कर्म केलं जातं. आपल्यावर ठरलेलं असतं की आपल्याला चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं. आपल्या संसारावरती तुळशीपत्र ठेवणारे जगद्गुरु तुकोबाराया नवे नवे आपल्या जीवनातली सगळी संपत्ती त्यांनी समाजाच्या हितासाठी वाटून दिली. त्यांनी सुद्धा त्या रावणाच्या संपत्तीचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. लंके माझी घरे
किती ती ऐका सांगत असे संख्या जैशी तैशी. सप्तकोटी घर काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. किती संपत्ती होती महाराज. बलवान पण होता. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 2.25 नातू होते. काही कमी होतं का त्याच्याकडे? अहो एकटा रावण कैलास पर्वत हातावर घेऊन नाचत होता. मग त्याला भाग्यवान म्हणायला पाहिजे ना आपण. म्हणतो का? तुमच्या नातवाचं नाव रावण ठेवता का? महिला वर्ग सकाळी झोपेतून उठल्यानंतर राम राम म्हणायच्या ऐवजी रावण रावण म्हणता का? नाही. का नाही? जरी संपत्ती असली, जरी बलवान असला, तरी त्याला भाग्यवान म्हणता येत नाही महाराज. आपल्याकडे संपत्ती नसू द्या, बल नसू द्या, पण आपल्याकडे जर सत्संग असेल ना, तर आपण भाग्यवान आहोत महाराज. आणि आपण सर्व भाग्यवान आहोत. म्हणूनच या शिव महापुराण कथेच्या धर्म मंडपामध्ये विराजमान झालो आहे. मुळात संगत महत्वाची. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. टाळी वाजवा, टाळी, एक टाळी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. कुणाकुणाचं चांगलं झालं संतांच्या संगतीत गेल्यानंतर कुणाकुणाचं चांगलं झालं ऐका. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. ध्रुव जी की बन यारो प्रल्हाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. ध्रुव जी की बन यारो प्रल्हाद जी की बन गई. जागेंगे तेरे वादे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बने. हरेश्वर भगवान की जय. हर हर महादेव. मुळात संगत महत्वाची. अगदी त्याच पद्धतीने या गावामध्ये बाष्कल नावाचं नगर आहे समुद्राच्या किनारी. आणि त्या गावामध्ये कोणीच भगवंताचं नाव घेत नाही, भगवंताचं चिंतन करत नाही, सत्कर्म करत नाही, सद्धर्म करत नाही. या गावामध्ये बिंदू आणि चंचुला हे दोघे जण राहतात. बिंदू हे बुद्धीचं प्रतीक आहे आणि चंचुला हे मनाचं प्रतीक सांगितलंय. मन चंचल आहे, बुद्धी चपळ आहे. मन एवढं चंचल आहे महाराज की स्वतः भगवंतानी श्रीमद भागवत कथेमध्ये सांगितलं, चंचल ही मनो कृष्ण प्रमाथी बलवदृढं तस्यं निग्रहं मन्ये वायुरेव सुदुष्करम्. एकदा त्या वाऱ्याची मूठ बांधता येईल,
पण मनाला ताब्यात घेता येत नाही महाराज. एवढं चपळ आहे ते मन. प्रसंग आहे का, आमचे ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ दादा एकदा सकाळी सकाळी इंद्रायणीच्या काठी बसलेले होते. थंडीचे दिवस होते. समोरून सूर्याचा प्रकाश अंगावरती येत होता आणि त्या नदीच्या काठी बसलेले चौघे भावंड शांत बसलेले. तेवढ्यात ज्ञानदादा बोलू लागले. मुक्ते, तुला माहिती आहे का? आणि काय दादा? माझी बुद्धी आज माझ्याशी बोलली. माझी मैत्रीण माझ्याशी बोलली. आता माऊलींचं चरित्र बघायला गेलं तर त्यांच्या जीवनामध्ये असा उल्लेख आलेला आहे की त्यांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या आईचा जो स्पर्श झाला त्याच्यानंतर त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारची स्त्री नाही. मग माऊली कोणत्या मैत्रिणीशी बोलताय? कोण आहे ती मैत्रीण? दादा, अरे कोण मैत्रीण आहे तुझी? कुणाशी बोलतोय तू? मला कळेल का? ज्ञानदादांनी सांगितलं, आपल्या सर्वांची मैत्रीण मित्र स्वार्थी आहे, कामासाठी जवळ आहे, पण एक मैत्रीण एक मित्र असा ठेवा की जो नेहमी आपल्या चांगल्या कार्यामध्ये पण आणि वाईट संगतीमध्ये पण सोबत असला पाहिजे. आणि माझी मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून तर माझी स्वतःची बुद्धी आहे. बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराज सकळ सिद्धी. बुद्धी ही सर्वात श्रेष्ठ मैत्रीण आहे महाराज, सर्वात श्रीमंत आहे. ज्ञानदादांची त्यांची मैत्रीण म्हणजे बुद्धी बोलते. ज्ञानदादांनी सांगितलं, बुद्धी, अगं ह्या मृत्यू लोकामध्ये मी जगाचा पांडुरंग परमात्मा बघितला. ती बुद्धी म्हणे, कुठे बघितला? कुठे दिसला? कसा दिसला? आम्हालाही सांगा ना. ज्ञानदादांनी सांगितलं की पांडुरंग परमात्मा या जगाच्या पाठीवरती मी पंढरपुरामध्ये बघितलाय, विटेवरती उभा आहे. 28 युगांपासून त्या विटेवरती तो पांडुरंग परमात्मा उभाच आहे. आणि त्या पांडुरंग परमात्म्याला मी माझ्या या डोळ्यांनी पाहिले. कोण सांगते? ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा आणि मुक्ताबाईला सांगतात, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, 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 पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. विठो देखीला डोळा बाई हो, विठो देखीला डोळा बाई हो, वेदने ओळे जाणारे हो, वेदने ओळा तळाचे हो.
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळा माऊली सांगताय जगाचा पांडुरंग परमात्मा मी पंढरपुरामध्ये पाहिला. जगाची माऊली ज्यांना म्हणतात असे माझे ज्ञान दादा हे चौघेही भावंडे या पालखेड क्षेत्रामध्ये किती दिवस मुक्कामी होते? किती जागे आहेत ना? ऐकताय ना? 5 दिवस. एवढं महात्म्य या तीर्थक्षेत्रावरती आहे महाराज. एक तीर्थक्षेत्रच आहे पालखेड म्हणजे. या ठिकाणी पारेश्वर भगवंताचं जे मंदिर आहे हे फार पुरातन काळातलं होतं की जे स्वतः पराशर ऋषींनी या ठिकाणी बांधलेलं होतं. पण त्याही नंतर त्या मंदिराचं आमच्या जनार्दन स्वामी महाराजांनी पुन्हा नवी आवृत्ती तयार केली. एवढं सुंदर मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे आणि संतांच्याच भूमीमध्ये आपण या ठिकाणी ही शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत. अहो भाग्य आहे, सौभाग्यशाली आहोत आपण. अगदी त्याचप्रमाणे बिंदू आणि चंचुला त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये राहत होते. ब्राह्मण कुळातले असून देखील त्रिकाल संध्या नव्हती, सत्कर्म सद्धर्म नव्हतं. बिंदू नको ते कृत्य करायला लागला, वाईट व्यसन करायला लागला. त्या ठिकाणी त्याची जी पत्नी होती चंचुला, तिने अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही ऐकलं नाही. चंचुला मात्र धार्मिक होती, भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करायचे, पण त्याला समजावता समजावता त्याने काही ऐकलं नाही. त्यानंतर ही देखील भगवंताचं नामस्मरण घेणं तिने सोडून दिलं. बराच काळ गेला. बिंदूने अनेक वाईट कृत्य केले आणि देह ठेवला, मरण पावला. चंचुला आपल्या पतीच्या विरहामध्ये त्या ठिकाणी दुःखी झालेली होती. काय करावं तिला सुचत नव्हतं. स्वतःचं मन संसारामध्ये रमवण्याचा अनेक प्रयत्न केला पण लागेना. एके दिवशी गोकर्ण क्षेत्री गावातले अनेक महिला वर्ग दर्शनासाठी जाणार तिने ऐकलं आणि तिनेही ठरवलं की मीही त्यांच्यासोबत जाईल. त्या गोकर्ण क्षेत्री गेल्यानंतर अनेक तीर्थांचं त्या ठिकाणी तिने दर्शन घेतलं आणि फिरत 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 ती एका महादेवाच्या मंदिराजवळ आली. त्या ठिकाणी एक महाराज शिव महापुराण कथा सांगत होते. कथेचा विषय चाललेला होता की ह्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर जेवढं काही वाईट कृत्य कराल तुम्ही त्याचं भोग तुम्हाला भोगावंच लागणार आहे. इथे जरी नाही तरी यमलोकात गेल्यानंतर तुम्हाला यमदूत फार यातना देतील. 28 प्रकारचे नरक सांगितले. आपल्या हाताच्या बोटांची संख्या, कांड्यांची संख्या सुद्धा 28च आहे. सध्या पृथ्वीचा 7 नंबरचा मन्वंतर चालू आहे आणि 4 युग म्हणजे एक फेरा आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. 4 युग मिळून पृथ्वीचा एक फेरा होतो. सध्या कितवा फेरा चालू आहे? 7वा. 7 गुणिले 4 किती झाले? किती
माझं थोडं गणित कच्चं आहे. किती झाले? 28. 28 युगांपासून पंढरपुरामध्ये एका विटेवर तो पांडुरंग परमात्मा उभाच आहे. विटेवरी उभा हरी सखा देव पांडुरंग माझा. देव सखा पांडुरंग माझा. देव सखा पांडुरंग. हर हर महादेव. जनार्दन स्वामी महाराज की जय. ते व्यास कथावाचक सांगत होते की जन्माला आल्यानंतर या मृत्यूलोकामध्ये 3 प्रकारचे लोक आढळतात महाराज. पहिला प्रकार असा आहे की जो पूर्णपणे संसाराला प्राधान्य देणारा वर्ग आहे. त्यांच्या दृष्टीने घर, गाडी, बंगला, बायको, मुलं हेच काय आहे? श्रेष्ठ आहे. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ल्यावे, खावे, बरे असावे सदैव हेच करे हाव संसारी. मनसोक्त संसारामध्ये रमायचं या मताचा एक वर्ग आहे. याच समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे की जो धर्मकारणाला प्राधान्य देणारा वर्ग आहे. धर्मकारण म्हणजे की नेमके असं कुठलं कार्य केले की ज्यातून मला पुण्य मिळेल, मग अनाथ आश्रमाला देणगी देतील, गोरगरिबांचं लग्न लावतील, मंदिराचं बांधकाम चालू असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाची देणगी देतील, नवे नवे एकटेच कळस बसवतील, एका ठिकाणी कथा चालू असेल तर मनाला येईल तेवढी देणगी त्या ठिकाणी देतील. थोडक्यात उद्देश काय की मला या सर्व गोष्टीतनं काय मिळावं? पुण्य मिळावं. पुण्य निर्माण करणारा हा दुसरा वर्ग सांगितला. आणि याच समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे की जो संसारालाही प्राधान्य देत नाही, धर्म कारणालाही प्राधान्य देत नाही. काही लोक तर मी असे बघितले दादा, स्वतःच्या पोटच्या मुलीचं लग्न, त्या लग्नात एवढा खर्च करणार नाही जेवढं धर्म मंडपामध्ये धर्म कार्यासाठी खर्च करतात. आहे अशी लोक. आणि या समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे की जो धर्म कारणालाही प्राधान्य देत नाही, संसारालाही प्राधान्य देत नाही. त्यांच्या दृष्टीने या कलियुगामध्ये फक्त भगवंत आणि भगवंतच श्रेष्ठ आहे. या मताचा हा तिसरा वर्ग सांगितला. या मृत्यूलोकामध्ये गोड वाटतं महाराज,
खोटं बोलायला गोड वाटतं. एखाद्यामध्ये भांडणं लावायला गोड वाटतं. एखाद्याच्या परमार्थामध्ये आड यायला गोड वाटतं महाराज. अहो आपलं सोडा, धर्मराजा खोटं बोलला. कुणाच्या सांगण्यावरून? कुणाच्या? स्वतः भगवंताच्या सांगण्यावरून धर्मराजा खोटं बोलला. परिणाम काय झाला? स्वर्गारोहणला जाते वेळी त्याच्या पायाचा अंगठा गळून पडला महाराज. अंगुष्ठ त्या कर्म साठी गेला. भगवंताने खोटं बोलायला सांगितलं तर त्या धर्मराजाची ही स्थिती आहे. मग आपली काय होणार? याचा थोडाफार कुठेतरी विचार करायला पाहिजे. इथे गोड वाटतं, खोटं बोलायला गोड वाटतं. एखाद्याचं लग्न मोडायला गोड वाटतं महाराज. एखाद्याच्या परमार्थामध्ये आड यायला गोड वाटतं. इथं सारं गोड वाटतं. पण पुढे काय? पुढे अवघड यमदंड. 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 वासनेचे सुख येथे वाटे मोर. वासनेचे सुख येथे वाटे मोर. पुढे अवघड यमदंड. पुढे अवघड यमदंड. पुढे अवघड यमदंड. ते यमदूत असे चापकाने फोडून काढतात महाराज. ती याचा विचार करती नाही. हे गुणीजन आहे, हे मंत्री आहे. बाबा सध्या पत्रिकेमध्ये यांचं फार नाव झळकतंय. नवे नवे ते हेही विचार करते नाही की यांच्या हाताने अनेक लोकांनी माळा घातले. तर यमाला करुणा येत नाही महाराज. मी नाही म्हणत, नाही त्या यमाशी करुणा. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार. शिव महापुराण कथेमध्ये ते महाराज कलियुगामध्ये दुष्कर्म केल्यानंतर काय फळ मिळतं, यमदूत काय यातना देतात, याचं विवेचन करत होते. ती चंचुला मंदिराच्या मागे फार मागे बसलेली, पण कान देऊन ती कथा ऐकत होती. तिने हे सर्व ऐकलं आणि ती भयभीत झाली. ती मनातच सांगते की मी फार दुष्कर्म केले. आता यमदूत मला काय यातना देते, मला याच्यातनं बाहेर पडायचं आहे. कथा संपली आणि ती सर्वजण घरी चालले आणि ती कथावाचक यांच्याकडे येऊ लागली. महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पुढे झाली, धपकन पडली. महाराज उठले तिला वाचवण्यासाठी, धरण्यासाठी. तिने सांगितलं, महाराज मी अपवित्र आहे, मला हात लावू नका. मी पापी आहे, मी फार दुष्कर्म केलेले आहे. मी नेमकी काय करू, मला तुम्ही काहीतरी उपाय सांगा. तिचं मन बघितलं महाराजांनी आणि सांगितलं, चंचुला पश्चाताप हेच फार मोठं आहे. तुला तुझ्या कर्माचा पश्चाताप झाला आहे ना, इथेच तुझा अर्ध पाप जळून गेले. तुला असं वाटत असेल ना की पुढं तुला यमदूत त्रास न देव, केलेलं कर्म जे आहे, जे पाप आहे ते जळून जावं, तर इथून पुढे याच क्षेत्रामध्ये राहून संतांची सेवा कर.
महादेवाची सेवा कर. त्यांची पत्रावळ उचल, उच्चिष्ट अन्न सेवन कर. थकून गेलेली ती चंचुला, तिला ऐकण्यानंतर फार आनंद झाला. तिथून पुढे ती त्याच ठिकाणी राहू लागली. संतांची सेवा केली, महादेवांची सेवा केली. आणि शिव महापुराण ग्रंथ सांगतोय की महादेवाची सेवा करणारा जो कोणी असेल, जरीही आजाराने ग्रस्त असला पण महादेवाची सेवा केली तर त्याचं 25 वर्ष आयुष्य पुढे वाढत असतं. किती वर्ष? 25 वर्ष. चंचुलाही देखील तिथून पुढे 25 वर्ष तिने त्या ठिकाणी भगवंताची सेवा केली, संतांची सेवा केली. आणि 25 वर्षानंतर भगवंताचं नाव ऐकत शिव 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 भगवंताच्या नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी चंचुलीने देह ठेवला. चंचुलाला घेण्यासाठी शिवदूत आले, कैलास पर्वतावरती घेऊन गेले. चंचुलीचं कार्य संतांची सेवा, भगवंताची सेवा, भगवंताचं नामस्मरण एवढं पार्वती मातेला आवडलं की ती पार्वती मातेची सखी झाली. तिथून पुढे पार्वती माता आणि चंचुला सोबत राहू लागले. एक दिवस चंचुला उदास दिसली. पार्वती मातेने प्रश्न विचारला, चंचुला, अगं तू देवांच्या संगतीत आहे, आमची सेवाही करते, आम्ही पण फार प्रसन्न आहोत, पण तुला उदास होण्याचं कारण काय? तिने सांगितलं, माता, माझा पती फार दुष्कर्मी होता, फार अनेक वाईट कृत्य केले त्याने, पण आता नेमकी तो कुठे आहे, ते कसे आहेत, याच विचाराने माझं मन मला खातंय. पार्वती मातेने अंतर्धान जाऊन बघितलं की बिंदुकला यमदूतांनी अनेक वेदना दिल्या, दुष्कर्म केल्याची त्याला त्या ठिकाणी सजा दिली आणि पिशाच योनीमध्ये तो बिंदूक गेलेला होता. पार्वती मातेने सांगितलं की तुझा पती सध्या पिशाच योनीमध्ये आहे, दुष्कर्म केले म्हणून. म्हणे माता, काहीतरी असं करा की माझ्याही पतीचा उद्धार झाला पाहिजे. मग त्या ठिकाणी पार्वती मातेने तुंबरू यांना आमंत्रित केलं. आता तुंबरू म्हणजे कोण? कोण? ज्या पद्धतीने श्री हरी भगवंताचं नामस्मरण ज्या पद्धतीने नारायण म्हणून नारद महर्षी करतात, पूर्ण ब्रह्मांड त्या ठिकाणी ते भगवंताचं नामचिंतन करून भ्रमंती करत असतात, अगदी त्याच पद्धतीने माझ्याही महादेवाचं नामस्मरण करणारे म्हणजे तुंबरू आहे. भगवंताचं नामस्मरण करत असायचे. काकडा कुणाकुणाला माहिती आहे? काकडा वरती हात करा. लाजताय का? देवाच्या कार्याला कुठल्याही प्रकारची लाज नकोय, भीती नकोय, भय नकोय. बरं, काकडा पाठ जरी नसला तरी ऐकणारे या ठिकाणी बरेच आहेत. प्रत्येक जण विचार करतो, याने हात वर केला का मग मी हात वर करतो, हिने हात वर केला का मग मी हात वर करते. बरोबर की नाही? त्या काकड्यामध्ये आपण बघा ऐकलं असेल, शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी. त्या ठिकाणी तुंबरू यांचा उल्लेख झालेला आहे. तुंबरू म्हणजे भगवान महादेवचे नामस्मरण त्या ठिकाणी भ्रमंती करतात ब्रह्मांडामध्ये. त्यांना बोलावलं गेलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, बिंदुकला शिव महापुराण कथा त्या ठिकाणी श्रवण करा. श्रवण करण्यासाठी त्यांना बसवा, त्यांचा उद्धार होईल. तुंबरू म्हणाले, माता, पिशाच योनी आहे आणि पिशाच योनीमध्ये गेलेला मनुष्य एका ठिकाणी स्थिर राहत नाही, बसत नाही. काहीही करा,
त्याला पाशाने बांधून टाका, पण त्याला शिव महापुराण कथा ही ऐकवाच. तुंबरूने सांगितल्याप्रमाणे अनेक शिवगण त्या ठिकाणी ते घेऊन आले आणि बिंदूकला शिव महापुराण कथा त्या ठिकाणी ऐकवली. आणि शिव महापुराण कथेच्या श्रवणाने बिंदू आणि चंचुला यांचा उद्धार झालाय. पारेश्वर भगवान की जय. हर हर महादेव. जनार्दन स्वामी महाराज की जय. अशा प्रकारे या शिव महापुराण कथेचं महत्व आहे. अंतकाळी जरी तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तरीही तुमचा उद्धार होईल. पण अंतकाळी आपल्या मुखावरती भगवंताचं नाव यावं यासाठी सुरुवात ही आजपासूनच करावी लागणार आहे. अंतकाळेच मावेव स्मरण मुक्ता कलेवरम. भगवंताचं नाव शेवटी यावं यासाठी आजच आपल्या जिभेला सांगावं लागणार आहे की तू आजपासून काय कर, माझ्या शिवांचं, माझ्या भगवंताचं, माझ्या भोलेनाथांचं भजन कर. या ठिकाणी सर्वांनी भगवंताचं भजन करायचे, हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचे. श्री शिवाय नमस्तोभ्यं. 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 टाळी वाजवा, टाळी. एक टाळी. हा. श्री शिवाय नमस्तोभ्यं. श्री शिवाय नमस्तोभ्यं. श्री शिवाय नमस्तोभ्यं. श्री शिवाय नमस्तोभ्यं. इस महामंत्र को जपने से, श्री शिवाय नमस्तोभ्यं. इस महामंत्र को जपने से मिट जाते हैं सारे गम. श्री शिवाय नमस्तोभ्यं. श्री शिवाय नमस्तोभ्यं. श्री शिवाय नमस्तोभ्यं. श्री शिवाय टाळी वाजवा, टाळी. एक टाळी. आत्म शांति बल देने वाला, श्री शिवाय नमस्तोभ्यं. तन मन पावन करने वाला, श्री शिवाय नमस्तोभ्यं. भव से पार लगाने वाला, श्री शिवाय नमस्तोभ्यं. संकट सबके हरने वाला, श्री शिवाय नमस्तोभ्यं. अकाल मृत्यु को हरने वाला, शिवाय नमस्तोभ्यं. मोक्ष मुक्ति को देने वाला. श्री शिवाय नमस्तोभ्यं. 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 श्री शिवाय नमस्तोभ्यं.
जिसने ये ब्रह्मांड बनाया. श्री शिवाय नमस्तुभ्यं. सर्वांनी हा मंत्र म्हणायचा आहे, सर्वांनी. जिसने ये ब्रह्मांड बनाया. आवाज येत नाही, आवाज. जेवण नाही केलं, एकच टाळी वाजवायची, नामस्मरण करायचं. जिसने ये ब्रह्मांड बनाया. एक टाळी. जिसने ये ब्रह्मांड बनाया. जिसने ये ब्रह्मांड बनाया. जिसका कोई पार न पाया. हर कण कण में शिव ही समाया. शिव ही शक्ति, शिव ही साया. काल खेल के चलता बोले. हाँ, श्री शिवाय नमस्तुभ्यं. 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 स्वामीश्वर भगवान की जय. हर हर महादेव. जनार्दन स्वामी महाराज की जय. अशा पद्धतीने बिंदू आणि चंचलाचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. पाराशर ऋषी व्यासांनी सनत कुमारांना प्रश्न विचारला. महाराज, या पृथ्वी तलावरती कुणीच माघार घ्यायला तयार नाही. मीच मोठा, मीच मोठा, अशा पद्धतीचा या ठिकाणी वाद चाललेला आहे. म्हणेन की या भांडणाला, ज्या पद्धतीने या मृत्यू लोकामध्ये ह्या पद्धतीचं भांडण चालू आहे, हेच भांडण कधी काळी ब्रह्मा आणि विष्णू यांमध्ये देखील झालं. मग त्यावेळेस भगवान शिवजींनी कशा पद्धतीने त्याच्यावरती निवारण केलं, ही कथा आम्हाला श्रवण करायची आहे. कृपया करून तुम्ही ही कथा आम्हाला सांगा. सनत कुमारांना विनंती केलेली त्या ठिकाणी, आणि सनत कुमारजी सांगू लागले. एकदा भगवान श्रीहरी महादेवजींनी ज्यांना आपल्या डाव्या बाजूपासून उत्पन्न केले आणि भगवान महादेवच्या उजव्या बाजूपासून भगवान ब्रह्मदेवजी उत्पन्न झाले. पण ज्यावेळेस भगवान विष्णू उत्पन्न झाले, उत्पन्न झाल्यानंतर त्यांनी ध्यान लावलं, ध्यानस्थ झाले. ध्यान करता करता त्या जलरूपी पृथ्वीमध्ये ते झोपले. शेष नागांची गादी आहे त्या ठिकाणी. लक्ष्मी माता भगवंताचे चरण त्या ठिकाणी दाबत आहे आणि भगवान श्रीहरी त्या ठिकाणी ध्यानस्थ झालेले आहे. महादेवजींनी विचार केला, अरे मी याला पृथ्वीचा विस्तार करण्यासाठी उत्पन्न केलं आणि हा तर झोपी गेला. मग आता काय करायचं? म्हणे मी दुसरा पुरुष निर्माण करणार. दुसरा पुरुष म्हणजे भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांना उत्पन्न केलं. ब्रह्मदेवांची उत्पत्ती भगवान श्रीहरींच्या नाभीपासून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. उत्पन्न झालेली ती मूर्ती अगदी शुभ्र कपडे धारण केलेले होते. हातामध्ये वेदाचा
ग्रंथ घेतलेला होता. पांढरी दाढी वाढलेली होती. जटा पूर्ण पांढऱ्या झालेल्या होत्या, शुभ्र झालेल्या होत्या. आणि उत्पन्न झालेले ब्रह्मदेव विचार करू लागले, मी का जन्माला आलो असेल? बरं, मी जन्माला आलो, माझा निर्माता कोण? प्रश्न पडला त्यांना. मी नेमकी जिथे उत्पन्न झालो, नेमकी त्या फुलाच्या नेमकी खाली काय आहे हे बघण्यासाठी ब्रह्मदेवाने ज्यावेळेस खाली बघितलं, त्यावेळेस त्यांना भगवान विष्णूंचं दर्शन झालं. त्याने विचार केला, हा माझा पुत्र आहे. ब्रह्मदेवजी भगवान विष्णूंकडे आले आणि सांगितलं, ए पुत्रा, का झोपलास? झोपेतून उठ, मला प्रणाम कर, मी तुझा पिता आहे. संतप्त झालेले भगवान श्रीहरी स्मित हास्य करून म्हणाले, तुम्ही माझे पुत्र आहात, कारण तुमची उत्पत्ती माझ्यापासून झालेली आहे. माझ्या नाभीपासून कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळामध्ये तुमची उत्पत्ती झालेली आहे. तुम्ही माझे पुत्र आहात, मी तुमचा रक्षक आहे, मी तुमचा पिता आहे. ब्रह्मदेवजी बोलू लागले, असं कसं होऊ शकतं? पुत्र वयस्कर आणि पिता तरुण, असं होऊ शकत नाही. बघा ना, माझे केस पांढरे शुभ्र झालेले आहेत. मी वयानेही तुमच्यापेक्षा जास्त आहे, म्हणून मीच तुमचा रक्षक आहे आणि तुम्ही माझे पुत्र आहात. त्या ठिकाणी अनेक वेळ हा वादविवाद चालू होता. सर्व देवतागण भगवान शिवजींकडे आले आणि सांगितलं, देवा, तुम्ही ज्यांना सृष्टीची निर्मिती करण्यासाठी उत्पन्न केलं, ते तर आपापसामध्ये भांडू लागले. कशावरून? म्हणे मी मोठा, मीच मोठा. याच्यावरनं त्यांचं त्या ठिकाणी भांडण चालू आहे. भगवान शिवजी म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. सर्व देवतागणांसोबत भगवान शिवजी त्या ठिकाणी आलेले, पण त्यांचा सर्व संवाद भगवान शिवजी लपून बघताय, समोर गेले नाही. बोलता बोलता त्यांच्यामध्ये भांडणं चालू झाली, प्रहार चालू झाले, एकमेकांवरती वार करू लागले. आता भांडण एवढं वाढलं म्हणून भगवंताने ठरवलं, यांचं भांडण मिटवायला पाहिजे. म्हणून भगवंताने स्वतः त्या दोघांच्या मध्ये महान अग्नी स्वरूपाचं रूप धारण केलं. हर हर पारेश्वर भगवान की जय, जनार्दन स्वामी महाराज की जय, शुक्लेश्वर भगवान की जय. भगवंतांनी महान अग्नी स्तंभ रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. आता नेमकी हा स्तंभ नेमकी काय आहे, याचा आधी काय अंत काय हे बघायला पाहिजे. म्हणून त्या दोघांनी ठरवलं की श्रीहरी, तुम्ही याचा अंत आणि आधी बघण्यासाठी पाताळात जा, मी याचा आधी आणि अंत बघण्यासाठी आकाशामध्ये जातो, स्वर्गात जातो. ज्याला आधी आणि अंत सापडला समजायचं तो मोठा. ठरल्याप्रमाणे भगवान श्रीहरी सुकाराचं रूप घेऊन पाताळात गेले आणि ब्रह्मदेवजी गरुडाचं रूप घेऊन आधी आणि अंत बघण्यासाठी आकाशात गेले, ऊर्ध्व गतीने गेले. आता दोघांचंही त्या ठिकाणी कार्य चालू आहे. कुणालाच आधीही सापडाना आणि अंतही सापडाना. बराच काळ गेला त्याच्यामध्ये. भगवान श्रीहरींना आधी अंत सापडला नाही, ते उदास झाले, पूर्व ठिकाणी आले. या ठिकाणी ब्रह्मदेवाने ठरवलं, आधी आणि अंत सापडत नाहीये, पण मला सिद्ध करायचं आहे की मीच मोठा आहे.
म्हणून मी काय करतो, मी खोटं बोलतो. पण जर खोटं बोललं तर श्रीहरी विश्वास ठेवणार नाही, त्यांना साक्षी सुद्धा लागतील. मग साक्ष कोण दिलं आपल्या बाजूने? त्यांना त्या ठिकाणी केतकीचं फूल दिसलं आणि गाय दिसली. त्या केतकीच्या फुलाला आणि गायीला सांगितलं, तुम्ही माझ्या बाजूने साक्ष द्या, मी तुम्हाला सृष्टी निर्माण झाल्यानंतर उच्च पद प्राप्त करून दे. उच्च पदाच्या इच्छेने केतकी आणि गाय खोटं बोलण्यासाठी तयार झाली. ठरलेल्या पूर्व जागेवरती त्या ठिकाणी आले. प्रश्न विचारला, श्रीहरी तुम्हाला आदी आणि अंत सापडला का? म्हणे नाही. ब्रह्माजी तुम्हाला? हो मला सापडला. कसं काय? याची साक्ष कोण देणार? म्हणे ही केतकीचं फूल आणि गाय साक्ष दे. केतकीचं फूल म्हटलं, हो ब्रह्मदेवजी जे म्हणताय ते खरं आहे. ब्रह्मदेवजींना आधीही सापडला आणि अंतही सापडला. गाय देखील तेच म्हणाली, समर्थन केलं, अगदी बरोबर आहे. ब्रह्मदेवजी खोटं बोललेले आहेत, श्रीहरी सत्य बोलले. पण खोटं बोलल्यानंतर माझा पुत्र खोटं बोलला म्हणून महादेवजींना राग आला, क्रोधित झाले त्या ठिकाणी ते आणि भयंकर रूप धारण करून त्या ठिकाणी ते प्रगट झाले. लालबुंद झालेले डोळे भगवंताचे ब्रह्मदेवाकडे बघितलं, माझा पुत्र आहेस पण खोटं बोललास ना, ज्या मुखाने खोटं बोलला ते मुख ते मस्तक तुझं मी छाटून टाकेन. दाह झालेला आहे सर्व अंगाचा. क्रोधित झालेले भगवान शिवजी त्यांच्या भुवयामधून एक विराट असा दिसणारा पुत्र जन्माला आला. त्याच्या हातामध्ये धारदार शस्त्र होतं. महादेवजींनी आज्ञा दिली, ब्रह्माजी ज्या मुखाने खोटं बोलले ते मस्तक छाटून टाका. त्या विराट असलेल्या पुरुषाने ब्रह्मदेवजींचं मस्तक धडा वेगळं करून टाकलं. विराट असलेला पुरुष महादेवजींच्या समोर नतमस्तक झाला. देवा, तुमच्या भुवयापासून मी जन्माला आलेलो आहे, माझं नाव काय? महादेवजींनी सांगितलं, मी प्रसन्न आहे. तुझं नाव, तू माझ्या भुवयापासून जन्माला आलास म्हणून तुझं नाव आजपासून काळ भैरव ठेवण्यात येईल. काळ भैरव भगवान की जय. काळ भैरव नावाचा त्या ठिकाणी भगवंताने त्या देवाला त्या ठिकाणी उत्पन्न केलं आणि ब्रह्मदेवजींचं 5वं मस्तक धडा वेगळं केलं. ब्रह्मदेवजींना 5 मुख होते, 5 मस्तक. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि एक ऊर्ध्व दिशेला होतं. पण जे ऊर्ध्व दिशेला होतं ते मुख खोटं बोललं म्हणून भगवंताने ते मस्तक छाटून टाकले. म्हणून खोटं बोलताना एक नाही, 2 नाही, 1000 वेळेस विचार करून बोला. कारण भगवंताच्या घरी कोणासाठीच दया नाही. केतकीचं फूल आणि गाय थरथर कापू लागली. सर्वात सुगंध देणारे केतकीचं फूल खोटं बोललं. भगवंताने शाप दिला, आजपासून तुला माझ्या पूजेमध्ये मान देणार नाही. म्हणून भगवंताला केतकीचं फूल चालत नाही. गायीला शाप दिला, तू ज्या मुखाने खोटं बोललीस पवित्र आहे, 33 कोटी देवता तुझ्यामध्ये वास करणारे आहेत, पण तू मुखाने खोटं बोलली म्हणून आजपासून तुझं दर्शन हे मुखाकडनं नाही तर पाठीकडनं घेण्यात येईल. म्हणून आजही गायीचं दर्शन आपण पाठीमागच्या दिशेने घेतो. भगवान शिवजी क्रोधित झालेले, सर्व देवदेवता थरथर कापू लागले. भगवान शिवजींचा राग शांत करायचा, भगवंताचा जर राग शांत करायचा असेल तर एकच उपाय, भगवंताची स्तुती करावी लागणार. आणि सर्व देवदेवता भगवंताची स्तुती करू लागले. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा.
हर 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 पारेश्वर भगवान की, जनार्दन स्वामी महाराज की जय. त्या पद्धतीने सर्व देवदेवतांनी भगवान शिवजींचा क्रोध शांत केला. भगवंत प्रसन्न झाले. अगदी भोळे महादेव आहे. एक तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारा हा महादेवजी आहे. भगवंत प्रसन्न झाले. भगवंताने सांगितलं, श्रीहरी तुम्ही सत्य बोललात. इथून पुढे मृत्यू लोकामध्ये सत्यनारायण म्हणून तुमची पूजा केली जाईल. श्रीहरींना आनंद झाला. ब्रह्मदेवजींना सांगितलं, तुम्ही खोटं बोलले. सृष्टी निर्माण करण्यासाठी तुम्हाला मी उत्पन्न केलेलं आहे, परंतु जी सृष्टी तुम्ही उत्पन्न केली ना, त्या सृष्टीमध्ये तुमचं मंदिर कुठंच बांधलं जाणार नाही. विचार करा. 15 लाखाचा बंगला बांधला आणि त्याच्यात आपल्याला जागा नाही दिली तर कसं वाटेल? अगदी त्याच पद्धतीने ब्रह्मदेवाला सांगितलं की तुमचं मंदिर बांधलं जाणार नाही. ब्रह्मदेवजींना सुद्धा खोटं बोलण्याचा त्या ठिकाणी पश्चाताप झाला. भगवंताला माफी मागितली, क्षमा मागितली आणि भगवंताने त्या ठिकाणी ब्रह्मदेवजींना क्षमा दिली, उद्धार केलेला आहे. भगवंताने जाता जाता सांगितलं, माझा आदिही नाही आणि अंतही नाही. मला जन्मही नाही, मला मृत्यूही नाही. मला माताही नाही, मला पिताही नाही. सर्व काही मी एकच आहे. अजन्म तत्व असे असणारे आमचे भगवान महादेवजी या ठिकाणी एक संदेश देऊन गेले की या जगामध्ये कुणीच मोठा नाही, कुणी लहान नाही. सर्व कोणी असेल तर मी भगवान महादेव आहे. पारेश्वर भगवान की जय. या ठिकाणी आजचा कथाभाग या ठिकाणी आपण थांबत आहोत. उद्या ठरलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी सर्वांनी कथेसाठी यायचं आहे. उद्याच्या कथा सत्रामध्ये आपण अहंकाराचा परिणाम नेमकी काय असतो, त्यानंतर त्याची काय दशा होते हे श्रवण करणार आहोत. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, कुणी केली, हा कथाभाग आपण उद्याच्या सत्रामध्ये श्रवण करणार आहोत. या ठिकाणी मंडळाच्या सूचनेनुसार अजून थोडा वेळ आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. वास्तविक पाहायला गेलं तर 10 वाजताच बंद करा असा वेळ दिलेला आहे आपला, पण त्यांनी या ठिकाणी 10 मिनिटं आपल्याला दिलेले आहेत. तर पुढचा कथाभाग आपण या ठिकाणी श्रवण करतोय.
पारेश्वर भगवान की जय. नम्रता फार महत्वाची आहे महाराज. मी मोठा माझंच खरं. आणि याचा परिणाम नेमकी काय होतो हे भगवान शिवजींनी काळ भैरव या रूपामध्ये दाखवून दिलं. सागराच्या पत्न्या, समुद्राच्या पत्न्या म्हणजे सर्व नद्या एकदा समुद्राकडे गेल्या. भेट देण्यासाठी जात असताना त्या सोबत काही ना काही घेऊन जातात. काय घेऊन जातात? एखाद्याचं घर, एखाद्याची गाडी, एखाद्याचे आई वडील. पुराच्या वेळेस अशीच परिस्थिती होती बाबा. कुणाचं काय त्यांना त्या उचलून घेऊन जात असतात. कुणाला देण्यासाठी? आपल्या पतीला म्हणजे समुद्राला. अशाच सर्व नद्या त्या ठिकाणी समुद्राकडे गेल्या. काही ना काही जाताना भेटवस्तू घेऊन गेल्या. पण समुद्राने सांगितलं, तुम्ही माझ्यासाठी येताना काही ना काही घेऊन येतात, पण आज मी जे मागतो ते द्याल का मला? म्हणे स्वामी तुम्ही काही मागा, आम्ही देऊ तुम्हाला. म्हणे नक्की? म्हणे हो देऊ. म्हणे मला तुमच्याकडनं बाकी काहीच नको, पण जे लव्हाळ नावाची वनस्पती असते ना ती आणून द्या. माहिती का पालखेडकर? ऐकताय ना? जागी आहात ना? लक्ष आहे ना? लव्हाळ नावाची वनस्पती आहे महाराज. त्या वनस्पतीचा असं विशेष महत्व आहे का कितीही महापूर येऊ द्या, कितीही येऊ द्या, पण ते जागचं हलत नाही. ते काय करतं? स्वतःचं मस्तक झुकवून घेतं. नम्रता आहे त्या ठिकाणी. आणि प्रवाह स्थिर झाला की आपलं मस्तक वरती काढतं, पण आपली जागा सोडत नाही. पत्न्यांनी सांगितलं स्वामी आम्ही नाही आणून देऊ शकत, कारण त्या लव्हाळ वनस्पतीमध्ये नम्रता आहे. आणि ती नम्रता त्या वनस्पतीच्या जागी आहे म्हणून त्याची जागा हलत सुद्धा नाही. कितीही प्रवाह येऊ, महापूर येऊ, अगदी त्या लव्हाळ्या वनस्पतीप्रमाणे आपल्यामध्ये नम्रता आली पाहिजे. आणि ती सहजासहजी नाही येत. तिला नामस्मरण, नामचिंतनच पाहिजे. या ठिकाणी अनुष्ठानासाठी अनेक महिला बसलेल्या आहेत. म्हटलं जातं की महिला कुठेही पाठवा, शांत बसू शकत नाही. ती बडबड 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 करतच राहते, अगदी माझ्याप्रमाणे. पण त्यांनाही मी सांगेन, महिला शांत बसू शकते. एकदा बाबाजींच्या अनुष्ठानामध्ये येऊन या महिलांना बघा. फार नम्रता लागते यासाठी. आणि त्यांचं खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी भगवंताने मुख दिलेलं आहे, वाचा दिलेली आहे. पण वाचा देऊनही, मुख देऊनही या ठिकाणी ते समोरच्या सोबत नजरेने बोलतात. स्वतःच्या मनातली भावना नजरेने व्यक्त करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. तप आहे महाराज. काय आहे? तप आहे, साधना आहे. मौन धारण केलं. मनुष्य गर्दीमध्ये जरी असला पण त्याचं जर मौन असलं, समोरचं वाईट बोलला, चांगलं बोललं, तो समोरचा व्यक्ती स्वतःच्या मनासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी या सर्व महिला भगवंताचं अहोरात्र नामचिंतन, नामस्मरण चाललेलं आहे आणि स्वतःच्या आत असलेल्या परमात्म्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात. आणि भगवंत लवकरच त्यांची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करो. या व्यासांच्या गादीवरती जे पारेश्वर भगवंताला विनंती करेल. पारेश्वर भगवान की जय. नम्रता फार महत्वाची. या ठिकाणी अनेक जण म्हणतात की मी मोठा, पण आमचे महाराष्ट्रातले संत स्वतःकडे लहानपण मागून घेतात. महाराज लहानपणा दे
ऐरावतारा कठोर त्यासे अंकुशाचा मान. जेवढा मोठेपणा घ्याल ना बाबा, तेवढीच जबाबदारी आपल्या अंगावरती पडत चालते. कधी काळी आम्ही लहान होतो तर आम्हाला वाटायचं आम्ही कधी मोठे होतो, पण आता असं वाटतं लहानपणच बरं होतं. अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी संतांनी सांगितलं की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणून प्रत्येक कार्यामध्ये नम्रता ही फार महत्वाची आहे. आणि ज्या ठिकाणी नम्रता असेल त्या ठिकाणी भगवंताचा वास हा होतोच. कुठलीही गोष्ट करायची ठरली तर नम्रता अतिशय महत्वाची. मग ती अभ्यास असू द्या, साधना असू द्या, संसार असू द्या किंवा परमार्थ असू द्या, नम्रता ही फार महत्वाची. आणि ती नम्रता आमच्या संतांनी भगवंताकडे मागून घेतली. कथेला पुढे घेऊन जात असताना आता आपण अहंकाराचे नेमके परिणाम काय होतात हे ऐकणार आहोत. एकदा पाराशर पुत्र व्यासांनी सनत कुमारांना प्रश्न विचारला. अगदी साधना केली, शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला, भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंतही प्रसन्न झाले, पण हे सगळं मूळ जर अहंकार निर्माण झाला तर नेमकी काय होईल, याचे परिणाम काय, ही कथा देवा तुम्ही आम्हाला ऐकवा. आणि यावरती सनत कुमारजी सांगू लागले. एकदा नारद महर्षी भगवंताचं सतत नामचिंतन नामस्मरण करत होते. एके दिवशी त्यांच्या मनामध्ये अशी भावना आली की आपण भगवान शंकराचं त्या ठिकाणी तप करू, तपश्चर्या करू. मग नेमकी ही तपश्चर्या कुठे करायची? नारद महर्षी भ्रमंती करत 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 हिमालयात आले. हिमालयामध्ये भगवंताने अनेक वेळा तपश्चर्या केलेली आहे. अगदी भगवान महादेवजींचं प्रिय स्थान म्हणजे हिमालय आहे. त्या हिमालयामध्ये आल्यानंतर नारद महर्षींनी बघितलं की एक सुंदर सरोवर त्यांना दिसलं. सुंदर त्या ठिकाणी खळखळ असं पाणी वाहतंय, पाखरांचा चिवचिवाट येतोय ऐकायला. सूर्याची किरण त्या ठिकाणी प्रत्यक्ष पडत आहे. सुंदर फुलं त्या ठिकाणी उत्पन्न झालीत, उमलत आहेत. जणू काही भगवंताचं नाम ऐकून ते त्या ठिकाणी डोलतात आहे. अगदी सुंदर असं चित्र बघितलं. नारद महर्षींचं मन त्या ठिकाणाहून त्या जागेवरून हलेनाच. त्यांनी ठरवलं की मी साधना ह्याच जागेवर करणार आणि भगवंताचं नाम घेत त्या गुहेमध्ये प्रवेश केला.
गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर नारद महर्षी त्या ठिकाणी तपश्चर्या चालू झाली. भगवंताचं नामस्मरण चालू झालं. कठोर तपश्चर्या त्या ठिकाणी चालू झालेली नारदांची. पण ही वार्ता इंद्राला समजली. इंद्र घाबरला. जर नारदाने जास्त तपश्चर्या केली आणि स्वर्गाचं आधिपत्य गाजवलं तर मी जाऊ कुठे? माझं पद जर हिसकावून घेतलं तर? इंद्र म्हणजे लई घाबरला. कोणीही तपश्चर्या केली का त्याच्या लगेच पोटात दुखत. इंद्र, आपण इंद्राबद्दल बोलतो. त्याला भीती वाटली. मग त्याने ठरवलं की नारदाची तपश्चर्या भंग करायची. पण काय करायचं? मग नारदाला त्याची तपश्चर्या भंग जर करायची असेल तर कामदेवतेला त्या ठिकाणी उत्पन्न व्हावं लागेल. पण तसा काही काम उत्पन्न होणार नाही. म्हणून कामदेवतेला त्या ठिकाणी बोलावलं गेलं. कामदेवजी स्वतःची सहपत्नी रती यांच्यासोबत त्या ठिकाणी आलेले. देवा, काय आज्ञा आहे? हिमालयामध्ये गुहेमध्ये नारद महर्षी कठोर तपश्चर्या करतायत. त्यांची तपश्चर्या भंग करायची आहे तुम्हाला. म्हणे देवा, तुमची जशी आज्ञा असेल तशी. कामदेव सहपत्नी रती सोबत अनेक गंधर्व गायक वादक त्या ठिकाणी घेऊन गेलेले. आणि नारद महर्षींच्या समोर कामदेवाने या सर्व कलाकारांना आज्ञा दिली. गाओ, बजाओ, गाओ, नाचो, बजाओ, गाओ, नाचो, बजाओ. सर्वजण आपलं कार्य अगदी सुंदर पद्धतीने करतायत. नृत्य सुंदर चालू आहे. सुंदर पद्धतीने वादन चालू झालंय. अप्सरा त्या ठिकाणी नृत्य करतायत. गंधर्व गायन करतायत. अगदी सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी गायन वादन नृत्य चालू आहे. पण नारदांची तपश्चर्या काही भंग होईना. शेवटी कामदेव थकले, अप्सरा थकल्या, गायक वादक वाजवणारे थकले आणि शांत झाले. कामदेवांनी सांगितलं, आपलं काय काम या ठिकाणी होत नाही, चला आपापल्या घरी. सर्वजण स्वस्थानी आले. इंद्रदेवांकडे सांगितलं, देवा, आम्ही फार प्रयत्न केला पण आम्ही नारदाची तपश्चर्या भंग करू शकलो नाही. आम्हाला माफी असावी, क्षमा करा. इंद्रदेवही विचार करू लागले, असं नेमके झालंच कसं? कामदेवाला पाठवलं आणि काम होऊ नये? विचार करू लागले. कामदेव आणि रती आपल्या सहकार्यासह आपल्या स्थानी निघून गेले. इकडे तपश्चर्या चालू होती. नारद महर्षींनी सर्व प्रकार बघितला आणि नारद महर्षींनी तपश्चर्या थांबवली. त्यांनी विचार केला की माझं तप एवढं झालं की मला कामही हारू शकलं नाही. एवढी साधना केली एवढी साधना केली. मी पहिली ही गोष्ट जाऊन कुणाला सांगू? धावतच निघाले आणि थेट कैलास पर्वतावरती आले. माझे शंभू त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते. भगवंताचं नामस्मरण नामचिंतन केलं. भगवंत ध्यानातून बाहेर आले. नमस्कार केला. देवा, मला तुम्हाला सुंदर वार्ता सांगायची आहे. आणि कसली? देवा, मी तुमची एवढी तपश्चर्या केली की मला कामदेव सुद्धा भंग करू शकले नाही. आता या पाठीमागचा इतिहास ऐका.
कधी काळी त्या हिमालयामध्ये ज्या गुहेमध्ये नारद महर्षींनी तपश्चर्या केली त्या ठिकाणी आमच्या महादेवजींनी तपश्चर्या करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. याच पद्धतीने त्या ठिकाणी कामदेव आला आणि भगवंताची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रयत्न केले, तपश्चर्या भंग झाली नाही. भगवंताने क्रोधित येऊन कामदेवाला भस्म करून टाकलं आणि सांगितलं की आजपासून ह्या जागी जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत कामदेव तुझं काहीही चालणार नाही. आणि या कारणास्तव तो कामदेव नारद महर्षींना तपश्चर्येमधून भंग करू शकला नाही. पण या ठिकाणी नारद महर्षींना अहंकार असा झाला की मी तपश्चर्या केली आणि माझ्या तपश्चर्येच्या साधनेच्या बळावर मी कामदेवाला जिंकून घेतलंय. भगवान महादेवजींना सांगतायत मी कामाला जिंकलो देवा, मी एवढी तपश्चर्या केली, मला कामही हारू शकला नाही. भगवंताने स्मित हास्य केलं. पण आपल्या भक्ताचं मन राखण्यासाठी महादेवजींनी सांगितलं नारदा, महान तपस्वी आहेस तू, तुझी तपश्चर्या एवढी झाली का तू त्या कामाला सुद्धा जिंकलं. पण हे गुह्य गुप्त गोष्टी आहे, कुणाजवळ सांगू नको. सहजासहजी कामाला जिंकता येत नाही आणि ते तुम्ही करून दाखवलं आहे. पण ही गोष्ट गुप्तच ठेवा, कुणाला सांगू नका. नारद महर्षींनी सांगितलं ठीक आहे देवा. नारद महर्षी निघाले, ब्रह्मलोकात आले. पण भगवंताने जे सांगितलं होतं ते ऐकलं नाही. ब्रह्मदेवालाही पुन्हा तीच वार्ता सांगितली. ब्रह्मदेवाने सुद्धा सांगितलं महान तपस्वी आहात, पण ही वार्ता कुणाला सांगू नका, कारण सहजासहजी कामाला जिंकता येत नाही. तुमचं साधनेचं बल आहे, साधना निष्फळ होऊन जाईल. आणि खरंच आहे, आपण जी साधना करतो, किती साधना करतो, किती नामस्मरण करतो, भगवंताचं किती मनातून पूजा करतो, ही गोष्ट लोकांना सांगू नये. केलेल्या साधनेचं फल मिळत नाही. नवे नवे आपण भगवंताचं ज्यावेळेस नामस्मरण घेतो ना, त्यावेळेस होठ सुद्धा हलता कामा नये. मनातल्या मनात भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. मन आतल्या मनात, शब्दशः अर्थ बघा. मन कुठे आहे? कुठे आहे मन? या शरीराच्या आतमध्ये. आतमध्ये असलेल्या मनाला भगवंताचं नामस्मरण करण्याची आज्ञा द्यायची. कुणाला? आपल्या स्वतःला. आणि जेव्हा ते मन भगवंताचं नामस्मरण करेल ना, तेव्हा तेच मन आतल्या असणाऱ्या परमेश्वराशी बोलत असतं. म्हणून ती साधना निष्फळ होऊ नये म्हणून मुखाने कधी होठ सुद्धा हलता कामा नये ज्यावेळेस तुम्ही साधनेला बसलेले आहात. नारद महर्षींना सांगितलं कुठे वाच्यता करू नका, सांगू नका, तुमचं तप साधना निष्फळ होईल. नारद महर्षींनी ऐकलं नाही. विष्णू लोकात गेले, ब्रह्मलोकात गेले, शिवलोकात गेले, सर्व ब्रह्मांड त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी भगवंताची एवढी तपश्चर्या केलं की मी कामाला जिंकले, कामाला जिंकले. अहंकार निर्माण झाला आणि नारद महर्षी पुढे भ्रमंती करू लागले. महादेवजींनी विचार केला मी तर याला सांगितलं होतं की कुणाला सांगू नको, पण याने काय माझं ऐकलं नाही. भगवंताने एक मायावी नगर त्या ठिकाणी तयार केलं. नारदाला त्याचा अहंकार कसा जागा झाला याचं प्रायचित्य करून देण्यासाठी भगवान शिवजींची ती लीला होती. मायावी नगर तयार केलं. सुंदर असं नगर आहे. नगराचा राजा शीलनिधी. प्रजा राजाची ऐकणारी होती आणि त्या शीलनिधी नावाच्या राजाला सुंदर अशी कन्या होती. तिचं नाव श्रीमती. शिव महापुराण कथेमध्ये वर्णन आलेलं आहे. ती कन्या एवढी सुंदर होती दिसायला, एवढी सुंदर होती की अप्सरा काय कोणीच तिच्या पुढे सुंदर दिसणार नाही, एवढी सुंदर लावण्यवती होती. नारदांनी त्या कन्येला बघितलं. बघता क्षणी मनामध्ये काम उत्पन्न झाला.
नारद महर्षी विचार करू लागले, ही कन्या जर मला पत्नी म्हणून मिळाली तर. नारदाने त्या मायावी नगरामध्ये प्रवेश केला. आता संत आले म्हणून राजा शीलनिधीने नारद महर्षींचं यथायोग्य पूजन केलं, स्वागत केलं, बसायला आसन दिलं आणि सांगितलं, महर्षी, माझ्या मुलीचा स्वयंवर आहे. अनेक देशोदेशातून, गावागावातून राजे महाराजे या ठिकाणी आलेले आहेत, परंतु तत्पूर्वी तुम्ही माझ्या मुलीचं भाग्य सांगावं अशी माझी इच्छा आहे. आनंद झाला नारद महर्षींना. आता भाग्य सांगायचं म्हणून त्या श्रीमतीचा हात बघितला आणि नारद महर्षी सांगू लागले, सुंदर दिसणारी तुमची कन्या, तिला मिळणारा जो पती आहे तो सर्व देवांमध्ये देव असेल, सर्व देवांचा राजा असेल, सर्व धन संपत्ती त्याच्याकडे असणार आहे, दिसायला सुंदर आहे, अगदी सुंदर भाग्य आहे तुमच्या मुलीचं, काही काळजी करायची गरज नाही. नारद महर्षींनी भाग्य सांगितलं आणि त्या ठिकाणी ते निघून गेले. पण जाताना देखील नारद महर्षींच्या मनामध्ये काम उत्पन्न झालेला होता, मी कधी त्या श्रीमतीला स्वतःची पत्नी म्हणून वरेल असं त्यांना झालेलं. ते धावत पळत श्रीहरींकडे आले. विष्णू लोकामध्ये आल्यानंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी आपल्या सहगणांसोबत चर्चा करत होते. नारद महर्षी येताना बघितल्यानंतर श्रीहरींना कळालं की नारद महर्षींना काहीतरी बोलायचं आहे. जवळ आले आणि कानात सांगितलं, देवा, मला तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचं, जरा बाजूला या. बाजूला आले. काय झालं म्हणे, देवा, शीलनिधी नावाच्या राजाला एक कन्या आहे, श्रीमती तिचं नाव, अगदी सुंदर आहे, मला तिला पत्नी म्हणून वरायचं आहे. पण माझं वेश हे संतांचं, नारद महर्षींचं आहे. मला एक काम करा ना, तुम्ही तुमचं रूप द्या ना, तुम्ही माझे आराध्य दैवत आहात आणि भक्तांसाठी तुम्ही नेहमी तत्पर आहात. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, मी माझं रूप तुला देतो. भगवंताने सुंदर असं रूप स्वतःचं नारद महर्षींना दिसलं. नारद महर्षी सर्वांगाने सुंदर पण तोंडात बंदर. सर्वांगाने सुंदर होते पण त्यांना जे तोंड दिलं ना ते वानराचं दिलं. आणि ही गोष्ट नारद महर्षींना माहिती नव्हती. त्यांना आनंद झाला की भगवंताने मला स्वतःचं रूप दिलंय. आता मी राजसभेमध्ये गेल्यानंतर श्रीमती वरमालाही मलाच घालणार, ती माझी पत्नी होणार. या आनंदाने त्या ठिकाणी नारद महर्षी गेलेले. अनेक राजे महाराजे त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि स्वयंवराला सुरुवात झाली. श्रीमती हातामध्ये सोन्याची माळ घेऊन बाहेर आली. राजा महाराजा यांच्यामध्ये ती फिरू लागली. स्वतःच्या मनाला आवडेल असा वर शोधू लागली. पण झालं असं, नारद महर्षी त्या रांगेमध्ये पहिल्याच क्रमांकाला बसलेले होते. ते नारद महर्षींजवळ गेली. आता मायावीच नगर होतं पण सर्व त्या ठिकाणी शिवगण होते. त्यांना माहिती होतं की महर्षी आहेत म्हणून. सर्वांना त्यांचं रूप महर्षी सारखंच दिसत होतं. त्यातले 2 शिवगण ब्राह्मणाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी नारदाची मस्करी चालू करायला सुरुवात केली. एवढी सुंदर दिसतात म्हणे, स्वरूप तर अगदी सुंदर आहे पण तोंडातच बंदर आहे. जरा विचार तर करायचा आणि तोंड जरा आरशात पाहून यायचं. आणि तेव्हापासून आरशात तोंड पाहायची प्रथा चालू झाली बरं का. कधी? तेव्हापासूनच. बाहेर निघायचं ठरलं का आधी तोंड आरशात पाहायचं. अहो, महिलाच नाही, पुरुष सुद्धा. याने काही तोंड आरशात पाहिलं नाही म्हणे. पण नारदांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना असं वाटलं मी छान दिसतोय ना म्हणून माझी मस्करी करतायत. पण श्रीमती ही मलाच वरमाला घालणार. श्रीमती नारदांच्या जवळ गेली, नारदाला पाहिलं आणि तोंड फिरवलं. पण नारद महर्षी विचार करायला लागले, असं का केलं असेल. श्रीमती पुन्हा फिरून तिथं येत होती
आणि नारदांना पाहिलं की तोंड फिरवत होती. नारदांना कळेनाच काय झालं असेल. तेवढ्यात महादेवजी सुंदर असं राजाचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले आणि श्रीमतीची वरमाला स्वीकारून श्रीमतीला सोबत घेऊन गेले. नारद महर्षींना राग आला. मी जर एवढा सुंदर दिसतोय तर त्या श्रीमतीने मला वरमाला का घातली नसेल. तेवढ्यात ते शिवगण होते ब्राह्मणाच्या रूपामध्ये पुन्हा म्हणू लागले, अहो महर्षी, येताना पहिल्यांदा तुम्ही तुमचं तोंड बघायला पाहिजे होतं. तुम्ही दिसायला सर्वांगाने सुंदर आहात पण तोंडात बंदर आहात. आणि असं ऐकल्यानंतर नारदजींना राग आला. भगवंताने माझ्यासोबत कपट केलेलं आहे. कृतीत झाले ते. आणि नारद महर्षींनी त्या 2 शिवगणांना शाप दिला. तुम्ही ब्राह्मणाची मस्करी केली, नारदाची मस्करी केली, तुम्ही राक्षस म्हणून ब्राह्मण कुळात जन्माला याल. ते दोन्ही शिवगण उदास झाले आणि तिथून निघून गेले. नारद महर्षी इकडे विष्णू लोकात आले. भगवंताला बघितल्यानंतर कृतीत झालेले नारद महर्षी होते आणि बोलू लागले, देवा तुम्ही कपट केलं माझ्यासोबत. मी तुम्हाला आराध्य दैवत मानतो, तुमचं भजन भ्रमंती करतो, ब्रह्मांडात फिरतो, तुमच्या नावाचा उच्चार करतो, रात्रंदिवस मी तुमच्या नावाचा जप करतो आणि तुम्ही माझ्यासोबत कपट केलं. का केलं असं? तुम्ही माझी एका महिलेपासून ताटातूट केलेली आहे म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्हाला सुद्धा मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागेल आणि तुमची देखील तुमच्या पत्नीसोबत ताटातूट होईल आणि तुम्हाला आधार हा आमचाच घ्यावा लागणार, म्हणजे वानरांचाच घ्यावा लागणार. नारद महर्षींनी शाप दिला म्हणून भगवंताला त्रेतायुगामध्ये जन्म घ्यावा लागला. कुणाचा जन्म? प्रभू श्रीरामांचा जन्म. त्या ठिकाणी ते शिवगण आलेले होते. भगवंताला शाप दिला. मायावी जी मायावी पसरलेली होती भगवान शिवजींनी ती काढून घेतली. नारद महर्षी ध्यानावर आले. त्यांना कळून चुकलं की मी माझ्या देवाला शाप दिला आहे, शिवगणांना शाप दिला आहे. मनस्ताप झाला, पस्तावा झाला, माफी मागितली. देवा माफ करा मला, मी अहंकाराने त्रस्त झालेलो होतो. माझ्या मनामध्ये काम उत्पन्न झालेला होता आणि अहंकाराच्या याच्यामध्ये जोशामध्ये मी तुम्हाला शाप दिला. भगवंताने सांगितलं काही हरकत नाही, ही भगवान शिवजींचीच लीला आहे म्हणून असं झालं असावं. आणि त्या ठिकाणी नारद महर्षींना क्षमा केली. नारद महर्षी पुन्हा भगवंताचं नामस्मरण करत ब्रह्मांडामध्ये जाऊ लागले. अहंकाराचा परिणाम आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल अहंकार नको. कितीही चांगलं कार्य करा पण अहंकार जर उत्पन्न झाला तर गर्वाचे घर गावाच्या बाहेर. कुठे सांगितलंय? खाली सांगितलं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व नको. या ठिकाणी सुंदर असा संदेश या कथेमधून आपल्याला मिळतोय. या ठिकाणी आपण ही कथा थांबवतोय आहे. उद्या आपण सृष्टी कशी उत्पन्न झाली अशा अनेक कथा आपण श्रवण करणार आहोत. आजच्या कथेला या ठिकाणी आपण थांबवत आहोत. आरतीचे यजमान जे कोणी असेल त्यांनी पुढे यावं. या ठिकाणी सुंदर अशी आपली कथा लाईव्ह दिसते. आमचे युट्यूबचे दादा या ठिकाणी उपस्थित झाले. दादांचं नाव काय? अरुण दादा या ठिकाणी युट्यूब चॅनल त्यांचं आहे. आपली कथा लाईव्ह दिसते आहे. दादांचं